नमस्कार. मी कवयित्री लेखिका अर्चना सुतार पाचवड. सर्वप्रथम गप्पा जगाच्या कविता अर्चनाच्या या माझ्या यूट्यूब चॅनेलवर आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. मित्र हो, आज आपण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त, यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या जीवनाविषयी संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून ऐकणार आहोत. ऐकण्या अगोदर आपण जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडलेस लाईक, कमेंट आणि शेअरही करा. तसेच शेजारील असलेल्या बेल आयकॉनवरही क्लिक करा, जेणेकरून पुढील येणारे नवनवीन विषयांवरील व्हिडिओ, कविता आपणास प्रथम मिळून जातील. चला तर मग आपण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनाविषयी संपूर्ण माहिती ऐकूया. अशा स्त्रीची माहिती आपणास ऐकणे अत्यंत गरजेचे आहे, कारण त्या एक आदर्शवान अशा स्त्री होऊन गेल्या. त्यांचं नाव इतिहासात कोरलं गेलेलं आहे. आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांचा जन्मापासून त्यांच्या मृत्यूपर्यंतचा प्रवास, त्यांनी त्यांच्या आयुष्यात समाजासाठी केलेलं कार्य, हे संपूर्णपणे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. आदर्श अशा ठरलेल्या स्त्री पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा आढावा आपण आता घेऊया. मित्र हो, आपल्या भारत देशात आजवर अनेक कर्तृत्ववान अशा महिला होऊन गेल्या आणि त्यांच्या कार्याने त्या अमरही झाल्या. जगानं आदर्श घ्यावा आणि त्यांचा इतिहास पुन्हा पुन्हा नामोल्लेख करावा. अशा जीवनात अनेक प्रकारचे संकट असून सुद्धा स्वत्याग करून अहोरात्र समाजासाठी अवघे आयुष्य वेचले, जीव पणाला लावले. निस्वार्थ होऊन समाज मनाचा विचार करत, निधड्या छातीने अगदी स्त्री असूनही अंधारावर मात करत सर्वत्र उजेड पसरवणाऱ्या, रूढी परंपरा चुकीच्या चालीरीतींना झुगारून समाज विकास करणाऱ्या, आजवर अशा चारित्र्य संपन्न, सूर्यालाही लाजवतील अशा स्त्रियांची इतिहासाच्या पानापानांवर नोंद झाली. इतिहासाच्या पानापानांवर त्यांचे नाव कोरले गेले आणि त्यातीलच एक नाव म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर होय. ज्यावेळी पृथ्वीवर अनर्थ, अत्याचार, चुकीच्या गोष्टींचं समर्थन, अधर्माचं तांडव चालू होतं, त्यावेळी हे सर्व थोपवण्यासाठी आणि जगाचा विकास करण्यासाठी परमेश्वर माणसाच्या रूपात प्रगटतोच असं म्हटलं तर इथं वावगं होणार नाही. आणि खरंच पाहिलं गेलं तर नावाप्रमाणे अहिल्यादेवी, नावातच देव असणाऱ्या स्त्रीच्या रूपात जगकल्याणासाठी देवासारख्या, देवासमान स्त्रीचा जन्म या पृथ्वीवर 31 मे 1725 साली अहमदनगर जिल्ह्यातील चौंडी या गावी झाला. मराठी वतनदार माणकोजी शिंदे आणि सुशीलाबाई यांच्या पोटी धनगर कुटुंबात एक कन्यारत्न जन्माला आलं. मित्र हो, खऱ्या अर्थानं अहिल्यादेवी ह्या इंदूरच्या माळवा प्रांताचे जहागीरदार असलेल्या होळकर घराण्यातील तत्वज्ञानी राणी होत्या. इंदोर म्हणजे सध्याचा मध्य प्रदेश होय. हिंदू धर्मात जन्म घेतलेल्या अहिल्याबाईंना त्यांच्या महान कार्यामुळे त्यांना पुण्यश्लोक, राजमाता, धर्मरक्षक या पदव्या मिळाल्या. मित्र हो, अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य विविधांगी होते. त्यांनी केवळ राजकारणच नव्हे तर
विविध बाबतींत प्रगती केली. ज्ञानाबद्दलही त्यांना चांगलंच महत्त्व होतं. खरं तर त्या धार्मिक वृत्तीच्या होत्या. धर्म टिकवण्यासाठी त्यांनी आयुष्य वेचलं. त्यांच्या संग्रहात अनेक धार्मिक ग्रंथांसह लोकांच्या उपयोगी येतील अशी पुस्तके संग्रहित होती. अहिल्यादेवी त्या विषयाच्या जाणकार व्यक्तींना आपल्या दरबारात बोलावून त्यांच्याबरोबर ग्रंथावर चर्चा करीत असत आणि त्यांचा यथोचित सन्मानही करीत असत. 31 मे 1725 साली जन्म झालेल्या अहिल्यादेवी 13 ऑगस्ट 1795 मृत्यू पावल्या. त्यांनी इसवी सन 1767 ते इसवी सन 1795 पर्यंत राज्यकारभार केला. या कालावधीत त्यांनी समाजहित उपयोगी अशी अनेक कामे केली. त्यांनी नर्मदा तीरी इंदूरच्या दक्षिणेस असलेल्या महेश्वर या ठिकाणी आपली राजधानी हलवली. मल्हाररावांनी त्यांना प्रशासकीय व सैन्याच्या कामामध्ये पारंगत केलेले होते. महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चौंडी मल्हारपेठ खेड्यात जन्म झालेल्या अहिल्यादेवी होळकरांचे वडील माणकोजी शिंदे हे गावचे पाटील होते. त्या काळी शिक्षणाचा इतका प्रसार झालेला नव्हता. शिक्षणाचा उचित प्रसार झालेला नसतानाही त्यांच्या वडिलांनी त्यांना लिहिण्या वाचण्यास शिकवले होते. एकदा मल्हारराव होळकर पुण्यात जाताना चौंडीस थांबले होते. 8 वर्षाच्या अहिल्यादेवींना मल्हाररावांनी एका देवळात बघितले. मुलगी आवडल्याने मल्हाररावांनी स्वतःच्या मुलासोबत त्यांचा लग्नाचा बेत केला. अहिल्यादेवींचे वडील माणकोजी शिंदे पराक्रमी लढवय्ये तर होतेच, परंतु मुत्सद्दी राजकारणी होते. लहानपणापासून कुटुंबातच अहिल्यादेवींना तलवार चालवणे, भाला चालवणे, घोडा चालवणे, पोहणे यांसारखे शिक्षण त्यांना घरातूनच मिळाले होते. आणि हीच सुरुवात त्यांच्या व्यक्तिमत्वाची आणि त्यांच्या विकासाची होती. मित्रहो, 1733 साली वयाच्या 8व्या वर्षी महापराक्रमी सरदार सुभेदार मल्हारराव होळकरांचे सुपुत्र खंडेरावांसोबत अहिल्यादेवींचे लग्न झाले आणि मल्हारराव होळकरांच्या आशीर्वादाने मार्गदर्शनाने त्यांच्या घराण्याची खऱ्या अर्थानं इथं वाटचाल सुरू झाली. मल्हारराव होळकर म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचे सासरे होते. खरं तर अहिल्यादेवींच्या आयुष्यात महत्त्वाचे योगदान त्यांना सासरे मल्हारराव होळकरांचे लाभले. म्हणूनच इतिहासात अहिल्यादेवींच्या पराक्रमाचे नाव कोरले गेले आहे. कारण मल्हारराव म्हणजे विश्वास, मल्हारराव म्हणजे सामर्थ्य, मल्हारराव म्हणजे धडाडी वृत्ती, मल्हारराव म्हणजे पराक्रम आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मल्हारराव म्हणजे अगदी आयुष्यभर आपल्या सुनेवर तिच्या पाठीवर पडत राहिलेली कौतुकाची थाप होय. कारण त्यांनीच तर आपल्या सुनेला राज्यकारभार कसा चालवावा, तो चालवताना लागलेल्या शर्ती, कौशल्य शिकवलं. आपल्या सुनेला त्यांनी युद्ध कसं करायचं हे शिकवलं. तोफा, भाला, बारदाणं कसं चालवावं हे शिकवलं आणि तलवार कशी चालवावी हेही शिकवलं. जेव्हा रणांगणावर युद्ध चालू असतं तेव्हा
तोफांचे आवाज होत असतात. त्या आवाजाला निधड्या छातीनं सामोरं कसं जायचं हे त्यांनी शिकवलं. मित्र हो, अहिल्यादेवींच्या पतीचे नाव खंडेराव होळकर असे होते. ते सुद्धा अगदी मल्हारराव होळकरांप्रमाणेच पराक्रमी होते. स्वतःची पत्नी नीतिशास्त्र, धर्मशास्त्र, राज्यशास्त्रात आपल्यापेक्षा हुशार आहे याचा खंडेरावांना मनोमन अभिमान होता. ते असं म्हणत की मी युद्धात तरबेज आहे, पण धर्मशास्त्र मला कळत नाही, असे ते आवर्जून अहिल्यादेवींचे कौतुक करायचे. परंतु काही स्वयंघोषित कट्टर विरोधकांनी, इतिहासकारांनी की ज्यांना जनतेची कदर नव्हती, अगदी जाणीवपूर्वक खंडेरावांचे चरित्र बदनाम करण्याचा त्यांनी आटोकाट प्रयत्न केला. त्यासाठी त्या प्रसंगी त्यांनी त्यांना व्यसनी सुद्धा बनवले. त्यांचा खोटा इतिहास लिहून खंडेराव होळकरांचे चरित्र बदनाम करण्यात आले. खरं तर वडिलांप्रमाणेच खंडेराव सुद्धा पराक्रमी शूर योद्धा होता. अगदी वयाच्या 12व्या वर्षी रणांगणावर तोही लढायला गेला होता. फौजेचे नेतृत्व त्यांनी केले होते. इतकंच काय, 1754 साली कुंभेरच्या लढाईत पराक्रम गाजवत असताना खंडेरावांना वीरमरण आले. नवरा मेल्यानंतर स्त्रीनं सती जावं अशी अमानुष प्रथा त्यावेळी समाजात रूढ होती. पण मल्हारराव होळकरांच्या सांगण्यावरून त्या सती गेल्या नाहीत. इतका तर मल्हारराव होळकरांचा म्हणजे त्यांच्या सासऱ्यांचा पाठिंबा होता. मित्र हो, असेच अहिल्यादेवीच्या मुलाचे नाव मालेराव होळकर असे होते, तर मुलीचे नाव मुक्ताबाई असे होते. अहिल्यादेवींचा मुलगा म्हणजे मालोजीराव होळकर. यांचा सुद्धा समाजकंटकांनी खोटा इतिहास पसरविला. अनेक कथाकारांनी तो मनोरुग्ण होता असे लिहून ठेवलेले आहे. कारण तो एखाद्या वाटेकऱ्याला संपत्तीच्या म्हणजे सोन्या नाण्याच्या करंड्यामध्ये विंचू आणि इंगळ्या ठेवत असत, जेणेकरून त्यांना चावले की वाईट प्रवृत्तींना त्याची अद्दल घडावी म्हणून. मित्र हो, अहिल्यादेवींवर त्यांच्या जीवनात घरातल्या अगदी जवळच्या व्यक्तींना सुद्धा हरवावे लागले. त्यांचा मुलगाही गमवावा लागला. पतीच्या मृत्यूनंतर अवघ्या 12 वर्षानंतर मल्हारराव होळकरही मृत्यू पावले. आता त्यांच्या घरात एकही कर्ता पुरुष राहिला नव्हता. अशा वेळी एकट्या अहिल्यादेवींनी राज्य करण्याचा खंबीर निर्णय घेतला होता. मित्र हो, अहिल्यादेवी आता एकट्या पडल्याने त्याच संधीचा फायदा घेऊन गंगोबा चंद्रचूड नावाच्या दिवाणाने राघोबा पेशव्यांना पत्र लिहिलं की एकही वारस आता त्यांचा उरलेला नाही. ही बाई अबला आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता ती एकटीच पडली आहे. आक्रमण करून तू हे प्रचंड वैभव बळकावून घे. याचा फायदा घेऊन 30,000ची फौज घेऊन राज्यावर तो चालून आला. पण दूरदृष्टी असलेल्या अहिल्यादेवींनी अगोदरच राज्यातल्या स्त्रियांना तलवारी, शस्त्रे चालवायला शिकवली होती. लढाईचं प्रशिक्षण दिलं होतं. 5,000 नवीन स्त्रियांची फौज तयार करूनच ठेवली होती. आता तर तिने सुद्धा राघोबा पेशव्याला एक पत्र लिहिलं आणि म्हणाल्या, मी एक अबला बाई आहे असं समजू नका. खांद्यावर भाला टाकून मीही उभी राहीन. त्यावेळी तुम्हाला मग जड जाईल. आमच्या पूर्वजांनी असेच हे राज्य मिळवलेलं नाही. तलवार चालवून राज्य मिळवले. मी हे सुद्धा जर हरले तर लोक मला नावं ठेवणार नाहीत, पण तुम्ही हरलात तर जगात तुम्हाला लोक नक्कीच नावं ठेवतील. हे शब्द ऐकून राघोबा पेशवा चांगलाच गार पडला आणि तो अहिल्यादेवींना शरण आला.
आपली 30,000ची फौज घेऊन माघारी निघून गेला. उलट मल्हारराव व त्यांच्या मुलाच्या मृत्यूनंतर अहिल्यादेवींनी स्वतःलाच राज्यकारभार पाहू देण्याची अनुज्ञा द्यावी अशी पेशव्यांना विनंती केली. त्यांनी शासन करण्यास माळव्यात अनेकांचा विरोध होता, पण होळकरांचे सैन्य अहिल्याबाईंच्या नेतृत्वाखाली काम करण्यास उत्सुक होते. पेशव्यांनी परवानगी दिल्यानंतर ज्या माणसाने तिला विरोध केला होता त्यास चाकोरीत घेऊन तुकोजीराव होळकर म्हणजे मल्हाररावांचा दत्तक पुत्र या सैन्याच्या मुख्य करून अहिल्यादेवी होळकरांनी पूर्ण दिमाखात माळव्यास प्रयाण केले. अहिल्यादेवी धनगर समाजाच्या माळवा प्रांताचा कारभार बघू लागल्या. अहिल्यादेवी लढाईत सुद्धा स्वतः सैन्याचे नेतृत्व करीत होत्या. पुढे त्यांनी तुकोजीराव होळकर यांची सेनापती म्हणून नेमणूक केली. मित्रहो, इंग्रजी लेखक लॉरेन्स यांनी अहिल्यादेवी होळकर यांना भारताच्या कॅथरीन द ग्रेट एलिझाबेथ मार्गारेट असे म्हटले आहे. थोडक्यात अहिल्याबाई यांची तुलना रशियाची राणी कॅथरीन द ग्रेट, इंग्लंडची राणी एलिझाबेथ तसेच डेन्मार्कची राणी मार्गारेट यांच्याशी एकत्र अशी केली आहे. त्यांनी म्हटले आहे की जगातील सर्वात महान स्त्रियांचा इतिहास लिहिला जाईल. जेव्हा अशा स्त्रियांचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचेही नाव सर्वप्रथम लिहिले जाईल. आयुष्यात आल्यावर अहिल्यादेवींनी अनेक समाजहितकारणी कामे केली. समाजात एक स्वकर्तृत्वाचा ठसा उमटवला. आयुष्यात अनेक संकटे झेलून त्यांचे कार्य त्या चोख आणि पद्धतशीर नीतिनियमाने नेहमीच करत राहिल्या आणि स्त्री असून त्या कधीच कशालाच घाबरल्या सुद्धा नाहीत. अहिल्यादेवी एक अतिशय योग्य अशा शासक आणि संघटकही होत्या. मध्य भारताच्या इंदूरमधील त्यांचा राज्यकाळ सुमारे एकूण 30 वर्षे चालला. हा एक स्वप्नवत काळ होता. या काळात कायद्याचे राज्य होते आणि त्यामुळे त्या काळात जनतेची भरभराट झाली. अहिल्यादेवी होळकरांना जीवनकाळात तर सन्मान मिळालाच, परंतु मृत्यूनंतरही लोकांनी त्यांना संतांचा दर्जा दिला. ज्याप्रमाणे शिवाजी महाराज जसे पुरुषांमधले उत्तम राजे होते, तसेच अहिल्यादेवी ही स्त्रियांमधील उत्तम राजकर्त्या होत्या. तिच्या चांगल्या बुद्धीचे, चांगुलपणाचे व गुणांचे उदाहरण देता येऊ शकते. अशा अहिल्यादेवी एक महान स्त्री होती. आपल्या असामान्य कर्तृत्वाने अहिल्यादेवींनी रयतेचे मन जिंकले. नाना फडणवीसांसकट अनेक उच्च धुरीण आणि माळव्यातील लोकांसमोर ती एक दिव्य अवतार होती. ती आजतागायतची सर्वात शुद्ध व उदाहरण देण्याजोगी शासक होती. अलीकडच्या काळातील चरित्रकार अहिल्यादेवींना तत्वज्ञानी राणी असे संबोधतात. अहिल्यादेवी होळकर या एक खरोखरीच विस्तृत राजकीय दृष्टीपटलाच्या एक सूक्ष्म अवलोकनकर्त्या होत्या. सन 1772 मध्ये पेशव्यांना लिहिलेल्या एका पत्रात त्यांनी ब्रिटिशांवर हातमिळवणी करण्याबाबत एक ताकद दिली होती. अहिल्याबाई होळकर यांच्या न्यायप्रियतेची ख्याती सर्वदूर पसरली होती. सर्वांना समान न्याय हा त्यांचा धावा होता. त्यांच्या संस्थांचा सुभेदार तुकोजी होळकर यांच्या मुलाने प्रजेला त्रास दिला म्हणून त्याला तुरुंगात डांबले. तर अहिल्यादेवींच्या सर्वांना समान न्याय या विचाराने मित्रहो डॉक्टर आंबेडकर सुद्धा त्यांच्यावर प्रभावित होते. अहिल्यादेवींना आपल्या प्रजेचा उत्कर्ष आवडत असे. या काळात सती जाण्याची मोठी रूढी आणि परंपरा होती. सती गेल्याने पुण्य व न गेल्याने पाप असा समज
त्या काळी समाजामध्ये रूढ होता. रामायण आणि महाभारत यामध्ये अनेक युद्धे होऊनही कोणी सती गेल्याचे उल्लेख नाहीत असे अनेक दाखले देऊन सती प्रथेला शास्त्राचा आधार नाही हे प्रजेला त्यांनी वारंवार पटवून दिले. कालांतराने 1829 साली राजाराम मोहन राय यांच्या प्रयत्नामुळे सतीची अनिष्ट चाल कायद्याने बंद करण्यात आली. यावरूनच अहिल्याबाई होळकर यांच्या दूरदृष्टतेची प्रचिती आपणास येते. मित्रहो, त्या काळी प्रवास करणाऱ्या प्रवाशांना व प्रजेची चोर, दरोडेखोर व भिल्ल लुटमार करीत असत. तर अशा लुटारू लोकांना डिंगळे सरदारामार्फत सैन्यात सामील करून पाळीव पशु व गायी, म्हशी आणि शेतजमिनी दिल्या व त्यांचे मतपरिवर्तन केले व ते लोक शेती करू लागले. त्यामुळे त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न सुटला. प्रजेला त्रस्त करणाऱ्या लोकांना त्यांनी तोफेच्या तोंडी देऊन एक प्रकारचा दरारा निर्माण केला. मित्रहो, अहिल्यादेवींना त्यावेळेस पडदा प्रथा सुद्धा मान्य नव्हती आणि त्यांनी ती कधीच पाळली नाही. त्या रोज जनतेचा दरबार भरवीत असत व जनतेची गाऱ्हाणी ऐकण्यासाठी त्या नेहमीच उपलब्ध असत. अहिल्यादेवींनी जनतेच्या कल्याणासाठी अनेक गोष्टी केल्या. त्यांनी अनेक विधवांना पतीची मिळकत त्यांच्या पाशीच ठेवण्यासाठी मदत केली. राजकारणातील बारकावे व तत्व, व्यावहारिक नीतिनियम व सूत्रे, आपल्या देशाची राजकीय, सामाजिक, भौगोलिक स्थिती, रणांगणावरील आखाडे व अडचणी आणि बारकावे समजून घेतले. मल्हारराव यांच्या गैरहजेरीत सर्व राज्यकारभार करण्यात त्या पारंगत झाल्या. तसेच अहिल्यादेवींस सावकार, व्यापारी, शेतकरी, कष्टकरी आर्थिकदृष्ट्या सदृढ असलेले बघून फार आनंद होत असे. परंतु त्यांनी त्यांच्यावर अधिकार असल्याचे कधीच जाणवून दिले नाही. मित्रहो, अहिल्यादेवी यांच्या राज्याची राजधानी ही नर्मदा तीरावर असलेल्या महेश्वर येथे होती. तरीही इंदूर या खेड्याचा विकास करून त्याचे सुंदर मोठ्या शहरात रूपांतर करणे हे अहिल्यादेवींनी केलेले फार मोठे काम होते. त्यांनी माळव्यात रस्ते व किल्ले बांधले, अनेक उत्सव भरवले, हिंदू मंदिरांमध्ये कायमस्वरूपी पूजा राहावी म्हणून अनेक दाने केली. माळव्याबाहेरही त्यांनी मंदिरे, घाट, विहिरी, तलाव व धर्मशाळाही बांधल्या. त्या काळी दळणवळणाची साधने फारच कमी होती किंवा म्हटले तर नव्हती अशी परिस्थिती होती. अशा खडतर काळात त्यांनी भारतातील तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी व राज्यांत मंदिरे, धर्मशाळा, तलाव, विहिरी, पाणपोई, घाट अशी अनेक समाजोपयोगी कामे केली. आजही त्यांनी उभारलेली वास्तुशिल्पे व त्यांनी उभारलेल्या स्थापत्यकला मातोश्रीच्या भव्य कार्याची साक्ष देतात. वास्तुशिल्प व बांधकाम केल्यामुळे कारागिरांची कला जोपासून संस्कृतीचा वारसा तर जपलाच, पण त्याचबरोबर गोरगरीब जनतेच्या हाताला त्यांनी काम मिळवून दिले. त्यांच्या कामगिरीचा हा दुहेरीबाणा निश्चितच अभिमानास्पद आहे. महेश्वर येथील अहिल्यादेवींची राजधानी ही जणू संगीत, कला, उद्योग यांची संस्थाच होती. महाराष्ट्रातील प्रसिद्ध मराठी कवी मोरोपंत आणि शाहीर अनंत फंदी यांना व संस्कृत विद्वान खुशालीराम यांना अहिल्याबाईंनी आश्रय दिला. कारागिरांना, मूर्तिकारांना, कलाकारांना त्यांच्या राजधानीत सन्मान व वेतन मिळत असे. अहिल्यादेवी ह्या भारतातील इंदूरचे मराठा, शासक, शेतकरी वंशाचे व मेंढपाळ जातीचे कुटुंब होळकर घराण्यातील न्यायाने चालवणाऱ्या खऱ्या अर्थानं एक कर्तबगार स्त्री होत्या, जिनं चूल आणि मूल समाजाच्या चौकटीला कायमचं मातीत घातलं.
एका हातात शस्त्र आणि एका हातात शास्त्र, तब्बल 29 वर्ष आदर्श असा त्यांनी राज्यकारभार केला. महिला सक्षमीकरण, समाज कल्याणाची कामे, महिलांसाठी व्यावसायिक प्रशिक्षण, शिक्षणासाठी केंद्र स्थापण्याची कामे, विधवांची स्थिती सुधारण्यासाठी मदत, धार्मिक सहिष्णुता वाढवण्यास मदत, शेकडो मंदिरे, धर्मशाळा त्यांनी बांधल्या. हुंडाबंदी कायदा केला. रूढी परंपरा बंद करण्यासाठी प्रयत्न केले. त्या काळी जाचक रूढी समाजामध्ये असायच्या आणि त्या जाचक रूढीसुद्धा त्यांनी बंद करण्यास खूप प्रयत्न केले. नवरा मेल्यानंतर सावित्रीबाई फुले, जिजाऊ अहिल्याबाई होळकर सती गेल्या नाहीत. तर नवरा मेल्यानंतर या स्त्रियांनी स्वतःला जाळूनही घेतलं नाही, तर चुकीच्या अधार्मिक आणि सामाजिक चालीरीती जाळून त्या खऱ्या अर्थानं स्वतः जगल्या. हा इतिहास होता खरं तर त्यांच्या राष्ट्रभक्तीचा, राष्ट्रप्रेमाचा, सामाजिक कार्याचा. सर्व समाजाला अहिल्यादेवी आवडत असत आणि ते त्यांच्या उदंड आयुष्याची प्रार्थनाही करीत असत. उचित न्यायदानासाठी अहिल्याबाई होळकर प्रसिद्ध होत्या. त्या अनेक देवळांच्या आश्रयदाता बनल्या. भारतभरात अनेक हिंदू मंदिरे व नदीघाट बांधले नाहीत, तर लोकांना रोजगार निर्माण व्हावा म्हणून औद्योगिक धोरणही त्यांनी वेळोवेळी आखले. महेश्वर व इंदूर गावांना त्यांनी सुंदर बनवले. त्यांनी अनेक तीर्थक्षेत्री धर्मशाळांचे बांधकामही केले. त्यामध्ये मथुरा, द्वारका, हरिद्वार, अयोध्या, काशी, उज्जैन, नाशिक, अवंती, बद्री केदार, रामेश्वर, परळी वैजनाथ, कांची, गया यांचा प्रामुख्याने त्यामध्ये समावेश आहे. वेराबळ येथील सोमनाथाचे गजनीच्या महंमदाने उद्ध्वस्त केलेले मंदिर बघून अहिल्यादेवींनी शेजारीच एक शंकराचे देऊळ बांधले. गुजरातमधील सोरटी सोमनाथाचा जीर्णोद्धार केला. आयुष्यभर अहिल्यादेवी पुण्यसंचयाचे काम करीत राहिल्या. अशातच त्यांचा नातू 13व्या वर्षी मरण पावला. जावई लढाईत कामी आले आणि मुलगीही सती गेली. आयुष्यभर कोसळलेल्या संकटांनी त्यांचा अंत पाहिला होता. त्यांची प्रकृती बिघडत गेली आणि अखेर 13 ऑगस्ट 1795 रोजी त्यांनी शांतपणे मृत्यूला जवळ केले. वयाच्या 70व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. मित्रहो, 19व्या व 20व्या शतकातील भारतीय, इंग्रजी व अमेरिकन इतिहासकार हे मान्य करतात की अहिल्यादेवी होळकरांस माळवा व महाराष्ट्रात त्या काळी आत्ताही संतांचा सन्मान दिला जातो. अहिल्यादेवींनी स्वतःचे उभे आयुष्य स्वत्याग करून समाजासाठी पूर्णपणे वेचले. म्हणूनच त्यांचे नाव अजरामर झाले आणि इतिहासाच्या पानापानांवर कोरले गेले. आदर्श घ्यावा अशा महान स्त्रीचा गौरवशाली इतिहास समाजाला माहीत असणे खऱ्या अर्थानं इथं गरजेचं आहे. त्यासाठीच हा माझा एक प्रयत्न आणि ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मरणार्थ इंदूर येथील विश्वविद्यालय त्याचे नाव दिले आहे. तसेच त्यांच्या नावाचे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ हे विद्यापीठ सोलापूरला आहे. मित्रहो, अहिल्यादेवींच्या सन्मानाप्रित्यर्थ व स्मृतिप्रित्यर्थ भारत सरकारने 25 ऑगस्ट 1996 रोजी एक टपाल तिकीट जारी केलेले आहे. अशा शासनकर्तीस मानवंदना म्हणून इंदूरच्या विमानतळाचे नाव अहिल्याबाई विमानतळ असेही ठेवण्यात आले आहे. अहिल्याबाई होळकर यांच्या स्मरणार्थ 13 मार्च 2024 रोजी महाराष्ट्र सरकारने अहमदनगरचे नामांतर अहिल्यानगर असे केले आहे. तसेच त्यांच्या जीवनावर आधारित चित्रपट,
अहिल्यादेवींचे नाव असलेल्या संस्था, त्यांच्यावरील पुस्तके, मंदिरे, धर्मशाळा, बारव, किल्ले, भुईकोट प्रसिद्ध आहेत. शाळा काढून विद्याप्रसारणाचे काम करणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी. भारत स्वतंत्र झाल्यानंतर पुढील अनेक वर्ष शेजारील भोपाळ, जबलपूर, ग्वाल्हेर या शहरांपेक्षा इंदूर या सर्व बाबतीत प्रगतिशील राहिले. याच्या मागे अहिल्यादेवींची दूरदृष्टी होती. अशा प्रकारे आज आपण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मापासून मृत्यूपर्यंतचा त्यांचा अविस्मरणीय असा इतिहास आपण ऐकला. आपणास ही माहिती कशी वाटली नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. माहिती आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन थोडक्यात विस्तृत विविध कविता आणि माहितींसाठी तसेच विविध विषयांचे व्हिडिओ मी बनवत असते. तर अशा व्हिडिओंसाठी माझ्या गप्पा जगाच्या कविता अर्चनाच्या या चॅनलला नेहमीच जोडून राहा अशी माझी विनंती. आणि तुम्ही माझ्या व्हिडिओ बघत असता मला अनेकांचे रिप्लाय फोन येत असतात, खूप छान वाटतं. तर मलाही त्यामुळे उत्सुकता आणि प्रेरणा मिळते. तर खरंच मी सर्वांचे आभारी आहे. असंच सर्वांचं प्रेम मला मिळत राहो आणि माझ्याकडून असं उपयोगी जे कार्य आहे तर ते नक्कीच माझ्याकडूनही घडत राहो अशी ईश्वरचरणी प्रार्थना. आपणा सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद.